ಹಿಂದೂ ಧರ್ಮಕ್ಕೆ ಅವಮಾನ ಮಾಡಿರುವ ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿ ವಿರುದ್ಧ ಕಠಿಣ ಕ್ರಮಕ್ಕೆ ಆಗ್ರಹಿಸಿ ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲಾ ಮಾನವ ಹಕ್ಕುಗಳ ಸಂಘಟನೆ ಪೊಲೀಸ್ ಆಯುಕ್ತರಿಗೆ ದೂರು ನೀಡಿದ್ದಾರೆ. ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲಾಧ್ಯಕ್ಷ ರಾಮ್ ಬನ್ವಾನಿ ಹಾಗೂ ಮಾನವ ಹಕ್ಕುಗಳ ಸಂಘದ ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲಾ ಮಹಿಳಾ ಅಧ್ಯಕ್ಷೆ ಅಶ್ವಿನಿ ಲೆಂಗ್ಡೆ ಹೇಳಿಕೆ ನೀಡಿ, ನಮ್ಮ ಧಾರ್ಮಿಕ ಭಾವನೆಗಳಿಗೆ ಧಕ್ಕೆ ತಂದಿರುವ ಹಾಗೂ ಹಿಂದೂ ಧರ್ಮ ಸಂಸ್ಕೃತಿಗೆ ಧಕ್ಕೆ ತಂದಿರುವ ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿ ವಿರುದ್ಧ ದೂರು ದಾಖಲಿಸಿದ್ದೇವೆ ಎಂದರು. राम बनवानी ऑल इंडिया ह्यूमन राईट डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट राहुल गांधीला सध्याला पिस्सं कुत्रं चावलं आहे आणि पिस्सं कुत्रं चावल्यामुळे हे पिशासारखं वागायला काय बोलायचं काय नाही त्याला कायच समजेना. वेळ लागला आहे त्याला. हिंदू धर्माबद्दल त्याला काही माहीत नाही आहे. कारण तो स्वतः पावभाजी झालं आहे, तो मिक्सर आहे हो. तो सगळ्या मिक्स होऊन आहे का नाही एक पावभाजी तयार झाली. ते सगळा मसाला मिक्स झाल्यावर एक पावभाजी कसं तयार झालं असं राहुल गांधी तयार झालेलं आहे. त्याला हिंदू धर्माबद्दल काय माहीत आहे, कॉन्स्टिट्यूशनमध्ये किती पानं आहेत हे सुद्धा माहीत नाही आहे त्याला. राहुल गांधीला आमच्या हिंदू धर्माबद्दल काही माहीत नसताना तो असं टीका करत आहे. जसं MP राहून असं करत आहे की 99 सीट मिळाले. तो मोदीनंच म्हटलं नाही त्याला 543 पैकी 99 मिळाला आहे. तेव्हा असं करायला आहे जसं भारत कसं वर्ल्ड कप जिंकून आलं आहे की असं त्याला स्वतःला वाटायला आहे की मी काय तर लई मोठा पराक्रम केलो आहे. आणि कर्नाटक गव्हर्नमेंट बी आता सध्याला पडणार आहे. थोड्या दिवसात तुम्ही बघा ऑलमोस्ट पडायलाच आले. ते काय तर त्यांच्या हातनं चालू आहे, ते पडणार आहे. खरं हे मिक्सरला आमच्या हिंदुत्वाबद्दल कायच माहीत नाही. ह्या मिक्सर आमचा राहुल गांधी त्याला सांगायचं म्हणजे रामायणबद्दल कधी त्याला वाचून माहीत नाही आहे. महाभारतमध्ये त्याच्याबद्दल त्याला काही ज्ञान नाही आहे. आणि पाहिजे ते हिंदुत्वाबद्दल तो बोलत आहे, हिंदू असे आहेत, हिंदू तसं आहे म्हणून. त्याच्याबद्दल काय आणि बोलायचं आहे हे आमचे मॅडम बोलतात बघा. त्याच्याबद्दल आम्ही राहुल गांधीवर विरुद्ध केस करायला आलो आहे. कारण ते हिंदू धर्माबद्दल आमच्या लई काय बोलला आहे तो, त्याच्याबद्दल केस करायला आलो आहे. सर डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट आहे. आज आम्ही इथे कमिशनर ऑफिसमध्ये राहुल गांधींनी जे काही हिंदू धर्म किंवा ह्याच्याबद्दल बोलला आहे, शंकर भगवानबद्दल बोलला आहे, त्याला काय माहिती आहे. तो इटलीतला किटली आहे आणि त्याला ह्याच्याबद्दल काही माहिती नाही आहे. मला एकच कळत नाही, काल उद्धव ठाकरे पण म्हणालेत की राहुल गांधी असा काय बोलला आहे तर तुम्ही सगळ्यांनी त्याचा एवढा बाओ केला आहे. आणि मला एक कळत नाही, काँग्रेस पक्षामध्ये हिंदू लोक नाही आहेत का? तुम्ही तुमचा स्वाभिमान कशाला घाण टाकताय? तो तुमचा नेता असला म्हणून काय झालं? जो हिंदू धर्मावर बोलतो आहे त्याच्यावर तुम्ही त्याला ऑब्जेक्शन घ्यायला पाहिजे. आणि पाहिजे तसं काही बोलतो आहे, अक्कल नाही आहे. आणि म्हणे काँग्रेसचा प्रेसिडेंट होतो आहे, हे होते, त्याला काही अर्थ नाही आहे. आणि माझ्या मते फक्त सोशल वर्कर किंवा काही पक्षाच्या लोकांनी ह्याच्या अगेन्स्ट न करता सगळे हिंदू धर्मीय आहेत. पब्लिकनी बाहेर यावं आणि त्याच्यावर ऑब्जेक्शन घ्यावी. त्याला कुठल्याही धर्माबद्दल बोलायचा अधिकार नाही आहे. पाहिजे तसं बोलतो आहे. शंकर भगवान हे आमचे देव आहे, त्याच्याबद्दल काय माहिती आहे. आणि आता सगळीकडे जेव्हा बावाला झाला आहे तर तो काल ह्याच्यामध्ये अधिवेशनमध्ये सारवा करायचा प्रयत्न करतो आहे. त्याला संविधान काय आहे ते तरी माहिती आहे का? त्याच्याबद्दल काय माहिती आहे मला माहिती नाही. त्यामुळे मी इथे कमिशनर ऑफिसमध्ये त्याच्या अगेन्स्ट एक FIR रजिस्टर करायला आली आहे. माझं नाव अश्विनी लेंगडे, ऑल इंडिया ವುಮನ್ ರೈಟ್ಸ್ ಮಹಿಳಾ ಪ್ರೆಸಿಡೆಂಟ್ ಡಿಸ್ಟ್ರಿಕ್ಟ್. ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿಯವರ ಹೇಳಿಕೆಯು ಹಿಂದೂಗಳಾಗಿ ನಮ್ಮ ಭಾವನೆಗಳಿಗೆ ಧಕ್ಕೆ ತಂದಿದೆ ಮತ್ತು ನಮ್ಮ ಹಿಂದೂ ಧರ್ಮವನ್ನು ಅವಮಾನಿಸಿದೆ ಎಂದರು. ಮಹಾದೇವ್ ಪವಾರ್, KMM ಕನ್ನಡ, ಬೆಳಗಾವಿ.